नमस्कार, आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर एकंदरीत आपल्या आंब्यामधली जी केशर व्हरायटी त्याची छाटणी चालू आहे. तसं पाहायला गेलं आंब्याचं शेड्यूल पाहत असताना, बहाराचं व्यवस्थापन करत असताना, मोस्टली आंब्याचं बहार व्यवस्थापन करत असताना जून-जुलैमधली छाटणी घेणं गरजेचं असते आणि छाटणी घेत असताना ज्या बुडाखालच्या फांद्या असतील किंवा ज्या शेंडा आपला एक शो वाढत असतो किंवा जी मधली एखाद्या अडचणीमधली फांदी असेल किंवा एखादी कीडग्रस्त, रोगग्रस्त फांदी असतील, त्या शक्यतो फांद्या उडवायच्या असतात म्हणजे कट करायच्या असतात आणि त्याचबरोबर झाडामध्ये एक चांगल्या प्रकारची पोकळी तयार झाली पाहिजे आणि पोकळी बरोबर जो वरून येणारा जो सूर्यप्रकाश आहे तो झाडाच्या बरोबर सेंटर भागावरती म्हणजेच खोडावरती आला पाहिजे आणि त्याच्यामुळे ते जे झाड आहे ते आपले उलट्या छत्रीसारखं किंवा डेरेदार झाड आपल्याला त्या ठिकाणी डेव्हलप होत असतं आणि एकंदरीत हे छाटणीचं व्यवस्थापन आपण करत असतो आणि साधारण छाटणी झाल्यानंतर जे आपल्या खताचं व्यवस्थापन असते खत व्यवस्थापन करत असताना बेसल डोस भरत असताना शेणखत असेल आणि शेणखताबरोबर जे इतर रासायनिक खतं असतील त्याचं सुद्धा व्यवस्थापन प्रत्येक झाडाला वयोमानानुसार आणि आकारमानानुसार करणं गरजेचं असतं. साधारण 4 वर्षाच्या पुढची जी झाडं असतात त्या प्रत्येक झाडाला 1 क्रेट प्रस एवढं शेणखत देणं गरजेचं असतं आणि त्याचबरोबर रासायनिक खतांची मात्रा देणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि त्याचबरोबर खताचं व्यवस्थापन झाल्यानंतर कंटिन्यू पाणी आपल्याला चालू ठेवावं लागतं आणि साधारण कल्टर वगैरे जे असतं जे पॅक्लोबिट्राझॉल असतं ते ऑगस्टमध्ये सोडणं गरजेचं असतं जेणेकरून फ्लॉवरिंग इनिशिएशन आपल्याला लवकर करून म्हणजेच मोहराचं व्यवस्थापन आपल्याला लवकर धरून साधारण आपला जो आंबा आहे तो एप्रिल महिन्यामध्ये किंवा मार्चच्या एंडिंगला जेवढा मार्केटमध्ये येईल तेवढा आपल्याला बाजारभाव चांगला भेटत असतो. त्याच्यामुळे ऑगस्टमध्ये प्रत्येक झाडाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीने कल्टर सोडणं गरजेचं असतं. कल्टर सोडत असताना झाडाच्या बुडाने साधारण झाडाच्या बुडाचं जे खोड आहे साधारण 1.5 फुटाच्या आसपास रिंगण मारून त्याच्यामध्ये कल्टर गोलाकार आपल्याला त्या ठिकाणी सोडणं गरजेचं असतं आणि कल्टर सोडल्यामुळे काय होतं जे आपल्याला नॅचरली जो बहार आहे तो डिसेंबरमध्ये येत असतो किंवा जानेवारीच्या सुरुवातीला येत असतो तो कल्टर सोडल्यामुळे आपल्याला मोहोर आहे तो साधारण आपल्याला नोव्हेंबरमध्ये येतो आणि त्याच्यामुळे ते जे फळ आहेत ते आपल्याला एप्रिलमध्ये कटिंगला येत असतात आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे आपल्या फळाला बाजारभाव चांगला भेटत असतो. त्याच्यामुळे एकंदरीत आंब्याचं व्यवस्थापन असं आपण करू शकतो. त्याचबरोबर ज्याही शेतकरी बांधवांना छाटणीच्या संदर्भात मार्गदर्शन असेल, बहार व्यवस्थापनाच्या संदर्भात मार्गदर्शन असेल, तर तुम्ही डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपली कन्सल्टिंगसुद्धा केशरडा आंब्याच्या संदर्भात असेल, हापूस आंब्याच्या संदर्भात असेल किंवा इतर कुठल्याही व्हरायटीच्या संदर्भात आपण मार्गदर्शन करत असतो. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.